नमस्कार. स्मिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नारळी भात बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे. तर आता त्याला मी स्वच्छ असा धुवून घेणार आहे. तर इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण 1 वाटी तांदूळ घेतले, त्यासाठी आपण ह्यामध्ये 2 वाट्या पाणी घालणार आहोत. तर हे बघा 2 वाट्या मी पाणी घातलेलं आहे. तर आता हा आपल्याला भात असा मोकळा शिजवून घ्यायचा आहे. एकदम गिजगिजीत भात करायचा नाही आहे आपल्याला. तर आता मी ह्यामध्ये आपण रेग्युलर जसं भात शिजवतो तसंच शिजवून घ्यायचं आहे. 1 चमचा तूप घातलेलं आहे ह्यामध्ये. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर ह्यामध्ये दालचिनी आणि 4 लवंग घातलेले आहेत. थोडासा दालचिनीचा तुकडा आणि लवंग घातलेले आहे. आता हा भात आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर आता नारळी भात करण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल. तर इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटीला थोडंसं कमी असं गूळ घेतलेलं आहे मी. त्यानंतर थोडासा पिवळा कलर होता माझ्याकडे, तर तो दुधात मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर थोडेसे काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत, 1 चमचा विलायची पावडर घेतलेली आहे आणि इथे मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे. तर इथे आपला भात छान असा शिजलेला आहे. तर आता आपण हा भात असा एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, आणि ह्याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि ह्याला असं गार करून घ्यायचं आहे भाताला आपल्याला. तर इथे आपला भात आता गार झालेला आहे. तर आता मी भात करण्यासाठी इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे. तर आता त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकणार आहोत. तर इथे बघा, हे तूप टाकलेलं आहे मी. तर आपलं तूप आता छान गरम झालं की त्यामध्ये आपण हे काजू आणि बदाम घेतले, ते थोडेसे भाजून घेणार आहोत तुपावरती. कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तुपावरती. तुपावरती आपले छान परतून झालेले आहे. आता एक प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता इथे मी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे, तुपावरतीच घातलेला आहे त्या. आता ह्याला छान असं परतून घेऊया तुपावरती. आता हा गार करून घेतलेला भात यावरती टाकायचे आपल्याला. आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय खोबऱ्यामध्ये आपल्याला. आता हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्यावरती हा किसलेला गूळ टाकणार आहोत आपण. आता ह्यालाही छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरती ही विलायची पावडर टाकायची आपल्याला. त्यानंतर हे दूध टाकायचं आहे थोडंसं आणि आता ह्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचे. आता इथे काजू बदाम मी जे तळून घेतले होते ते यावरती टाकायचे आहे. ह्यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
तर आता आपला नारळी भात छान असा तयार झालेला आहे. हे बघा. तर इथे आपला नारळी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.